आम्ही अजून अंथरुणातच आहे बघा. आता उठतो आम्ही. 8 वाजले. आमची नणंद भेटायला आली बघा आम्हाला सकाळी सकाळी. वहिन्याला आवडतात त्यांना म्हणून त्या वहिन्यांना भेटायला आल्यात. मम्मी बसल्यात आमच्या चहा प्यायला. आमचे पप्पा चालले दुकानामध्ये पूजा करून. सर्वात आधी आमचे सासरेच उठतात, त्यांचं असं काय नाही, सुनांनी आधी उठायला पाहिजे. हे बघा ते जोडीने चहा पितात रोज सकाळी सकाळी. हे बघा आमची गावाकडची सकाळ. आमच्या मम्मी पूजा करतायत. आणि हे आमचं जुनं घर आहे. हे आमच्या मावशींना आम्ही दिले राहायला भाड्याने. हे बघा त्या राहतात. रस्ता बघा, आमचं घर एकदम रस्त्याच्या जवळच आहे. तुम्हाला बाहेरनं दाखवते थांबा. ही नानपी काय काम नाही करत, नुसती मोबाईल खेळते आणि हसत राहते. हे बघा कॉड कानातच. आता मम्मीचं, आंटीचं, आत्याचं, आईचं चाललंय स्वयंपाक बनवण्याचं. काय करते किती काढून दे काढून काढता. माझी जाव बसते इथे चहा वगैरे घ्यायला. बघा आता एवढं खाते ती, पण व्हिडिओ चालू म्हणून एकच बिस्किट पुडा घेतला, सगळं साईडला सरकून ठेवले. आणि ही बघा मला विचारत पण नाही, चहा घ्यायला बसले सगळ्यांच्या आधी. कशा काम करतात काय काय, लसूण नुसतायत आता त्या. आणि आधी त्यांनी खोबरं किसलंय. आमच्या मम्मीनं पुरणपोळ्यांना हे बघा पीठ भिजवत आहेत. तुम्हाला मी बोलली ना कालच्या व्हिडिओत त्या पुरणपोळ्या मस्त बनवतात. तुम्हाला बनवतील तेव्हा दाखवते. सर्वांनी आमच्याकडे पुरणपोळ्या खायला. काय करतात वहिनी? आता आमटीला फोडणी देते. आणि मेथीची भाजी होत आली, ती मम्मींनी बनवल्या. आणि तुम्ही कोणती भाजी बनवताय? मी आता मटार बटाटा बनवते. तुम्ही काय करतात हो वहिनी? पीठ मळते. कसलं पीठ? पुरणपोळी चांगली आहे का, तेल टाकून छान होते. तुम्हाला आमच्या घरात आज पसारा दिसत असेल, पण आता जास्त जेवण बनवायला घेतलंय ना, त्याच्यामुळे जास्त जरा आमचा पसारा आहे घरामध्ये. भरपूर जणांचा स्वयंपाक करायला घेतलाय ना, आणि आम्ही जास्त लेडीज पण आहेत किचनमध्ये, त्यामुळे जास्त इकडे तिकडे पसारा झाले. त्यांच्या दोघींची भांडी घासण्यावर भांडणं चालले. दोघी जणी बोलतायत मी घासते. आता भांडी किती येते बघा का सगळ्यांनी. 3 भांडी, त्याच्यावरनं दोघी भांडतायत. ह्या काम करते असं चांगलं नाही वाटत, म्हणून बोलायला लागतं मध्ये. आमची छोटीशी नणंद आहे ना, त्याच्यामुळं बरोबर नाही वाटत, नाही का. आता इथे चालले नाश्त्याला वडापाव खाणं. गरम आहे दीदी. बदल आहे ना, आपण एवढीच माणसं आहेत ना आता सध्या. घेतली. आमचे नेरळचे वडेपाव फेमस आहेत. गडबड आहे ना त्याच्यामुळे. त्यांचं बघा नंदबाईचं आमचं नुसतं आल्यापासून खाणं चाललंय. काम बिम काय करत नाही, काय नाही, नुसतं खाणं चाललंय आल्यापासून. तिच्या आत्याने घेतली रांगोळी काढायला. सोनूची आत्या सोनूला रांगोळी काढायला शिकवते. आमच्या पोरांची चाललेत नाटकं. वडेपाव आणून पण मॅगी खायची आहे त्यांना, त्यामुळं प्रियंकाने घेतले मॅगी बनवायला मुलांसाठी.
आता मी आणि आत्यानी अशी रांगोळी काढली आहे हळदी कुंकवासाठी. इथे चालल्यात आमच्या पोळ्या करण्याचं काम. हे बघा माझ्या सासूबाई पोळ्या करतात. त्यांना 1 नंबर पुरणपोळ्या करता येतात. त्यांनीच आम्हाला शिकवले पोळ्या करायला. पण आता त्यांना बसता नाहीत ना खाली, त्याच्यामुळे थोड्याशा त्या करतील आणि बाकीच्या आम्ही करणार आहेत. हे बघा नणंद बसली माझी, त्या आईच्याच बाजूला बसतात. त्यांना भाऊजाई नाही आवडत, आईच आवडते. हे बघा माझी नणंद आहे ना, ती भरून भरून देते. ती पहिली पोळी फुटते, नंतर त्या बरोबर करतात ना. त्यांना मेन बसता नाही येत ना खाली. हां जाऊ दे, बाकीचे आम्ही करतो. चला तुम्ही सुरुवात केली ना. प्रियंका लाटते आमची. प्रियंकाला फास आहे पोळ्या करायला. हे बघा सोनू, बघा सोनू आंटीचा पिछा नाही सोडत, आंटीच्या मागेच बसते. मम्मी तुम्ही किती वर्षाचे होते तेव्हापासून पोळ्या करता हो? मी बारीकपणापासून स्वयंपाक करायला लागली. लवकर मला 12 वर्षाची सुरुवात केली स्वयंपाक करायला. हां ना. मानेचं ऑपरेशन झालं होतं ना, हां. त्यामुळे मग मला स्वयंपाकामध्ये बसवली. आमच्या मम्मी छोट्यापणापासून स्वयंपाक करतात आणि त्या पुण्याच्या आहेत ना, त्यामुळे त्यांना पुरणपोळ्या वगैरे मस्त येतात करता. आमचं ताई आम्हाला 8 वर्ष उपमा झालेला. काय ना होत घे ठेव चिपक आणि चिपक घे. आता मम्मीचं झालंय देवपूजा करण्याचं काम, तुम्हाला दाखवते. हे बघ ह्या हळदी कुंकासाठी आणलंय आम्ही. आज सवासनी आमच्या घरी, त्यामुळे फुलं, वाट्या, वाट्या, सवासनी बायकांना वाटी, फुल, केळं आणि मुलींना ना टिकल्यांची पॅकेट आणि पेन आणले आम्ही द्यायला. छोट्या छोट्या मुली पण येतात ना आमच्याकडे, त्यांना टिकली आणि पेन आणि लेडीजला वाटी, गुलाबाचं फूल आणि केळ असं आम्ही हळदी कुंकाला देणार आहे. तुम्ही पण या सगळ्यांनी हळदी कुंकाला आमच्याकडे. मम्मींच्या इकडे एक साईडला चाललं आहे भजी करण्याचं काम. मम्मी आमच्या आता रेडी झाले. आता आमचं आवरायचं राहिले. प्रियंका आवर ना लवकर. कोणता पोळीचा खाली आता केसच करायचे फक्त, मग झालं. चल सगळे आले आता. चल चल जाऊ चल. हे बघा आता मम्मी कशी दिसते, ती पूर्ण रेडी झालेली आहे. मम्मी ही साडी कुठून आणली ग? खूप छान दिसते. ही साडी ना मला बाबांनी काशीवरून आणली. साडी काशीला गेले होते ना, हा. तेव्हा त्यांनी सर्वांना साड्या आणल्या होत्या, तर मला पण साडी आणली होती. छान दिसते. छान आहे ना. हा मस्त आहे ना, एकदम कॉटनची आहे ना ती, त्याच्यामुळे शांती होते. त्यांना धरून ठेवला तर या कधी येणार 2 तासात थोडा आशीर्वाद मला. पण मला कसंच वाटतंय ना, असू दे आम्ही सुना आहेत तुमच्या. अरे नाही का सगळ्यांना आधी हळदी कुंकू लावून घे. अगं ही कोण आपल्याची बायको आली, ती पोलीस शाळेत गेलो, इकडं आले. ह्या छोटीला दे ना टिकलीचं.
मोबाईलवरती दिलाय ना. दीदी बरं झालं रे तुला. इथं झोपा आपले आराम बिराम करा आणि मग या. घरी आहे मग. कुठे गेली कुठे गेली ब्रह्मकारामध्ये घरी आणि त्यांची घरी नाही माझी घरी आहे. अगदी शिवारी ते शाळेत गेली पोरगी तिथेच आहे. जाऊ नको थांब मी आलो. किती शिवारी लावायची शिवारी इथं नाही इथे शाळेत मी तिथं जाऊ का शाळा कुठे झाबं कॉलर नाही शाळा कॉलर नाही आपण बघूया. कोणती शिवारी काय नका उठू आता ताईंना मम्मी एक चम्मच आणा भाजीला. तुम्ही ना भाजी भरली ना काही पाठी अशी पुढे करा दीदीकडे किती मावशी बसायचं. मावशीला हळदी उगत प्रियंका आणि हे कर त्यांना मानलेले भात द्या भाजीला इथंच आहे ना सगळं. त्यांचं झालं का मावशी त्यांना नाही केली नाही बघा कोणाला काय काय बरं वाटतं आमटी भर ना मग मी एक आमटी भर ना तुला जेवायचं लगेच वाढू मग दीदी बरोबर बसेल ती आमटी भरा ना एक वाटी म्हणून. एक ग्लास पाणी देऊया मावशी ना. आता झालं ना सगळं.